केले जातील ना त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला आम्हाला दाखवावा लागेल आणि राहुल धनावडे बाबू यांनी हा स्क्रीनशॉट आम्हाला दाखवलेला आहे. चला पुढची टीम मैदानाच्या आतमध्ये चला, आपण घाई करा. पुढची टीम आपण मैदानाच्या आतमध्ये चला. आणि त्याचबरोबर दोन्ही पुरस्काराला मी अनाऊन्स करतोय. सामनावीरचा पुरस्कार आहे या सामन्याचा, ज्याने गोलंदाजी करत असताना 1 ओव्हर हाताळली आहे, 4 धावा दिल्यात, 2 गडी गारद केलेत. प्लेअर ऑफ द मॅच पठ्ठ्या कुसुंबीचा सचिन मोरे मामा प्लेअर ऑफ द मॅच. आणि फायटर पुरस्कार आहे पठ्ठ्या गांजाचा विठ्ठल चिकणे, 2 ओव्हर 19 धावा, 2 गडी बाद. हे पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो दिनकर दादा कदम मालसुंडी उद्योजक यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण सामनावीराचा पुरस्कार द्या. आणि फायटर पुरस्कार हनुमंत दादा कदम मालसुंडी यांच्या शुभास्ते आपण हे दोन्ही पुरस्कार देतोय. आणि पुरस्कारामध्ये आहे ट्रॉफी, कूलर आणि कॅप. चला आपण प्रथमतः सामनावीर पुरस्कार देऊया सचिन मोरे मामा, ज्यांचा खेळ जबरदस्त राहिला. एका षटकामध्ये 4 धावा देत अवघ्या 4 धावा देत 2 गडी गारद केलेले आहेत. आपण सचिन मामा यांना आपण देऊया पुरस्कार. पुरस्कार देण्यासाठी विनंती आहे श्री दिनकर दादा कदम मालसुंडी यांच्या शुभास्ते आपण हा पुरस्कार देतोय. त्याचबरोबर ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी सामनावीराची आपण द्या. आपण हे पुरस्कार प्रदान करत आहोत. हा सामना झाला आणि या सामन्याचे सामनावीर पुरस्कार आहेत सचिन मोरे कुसुंबी, आपण त्यांना देत आहोत. हा सामनावीरचा पुरस्कार अप्रतिम खेळायला आहे, कूलर आहे, त्याचबरोबर ट्रॉफी आहे आणि फिनिशर प्रोची कॅप आहे. आपण त्यांना या गोष्टी प्रदान करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण त्यांना हा पुरस्कार देतोय. अप्रतिम खेळायला. चला मॅच सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे. मामा 2 शब्द फक्त. 1 षटक हाताळलं, 4 धावा दिल्या आणि किंबहुना 2 गडी गारद केले. सामनावीराचा पुरस्कार मिळतोय आणि पूरक प्रकाशामुळे तुम्ही खेळताय, कशा भावना आहेत? खरं सांगायचं तर माझा एज आता 41 आहे रनिंग, आणि मी पहिल्यांदा प्रकाश झोतात खेळतोय आणि त्याचा आनंद मी सांगूही शकत नाही. कारण खूप छान वाटतंय खेळताना, बॉलिंग करताना. आणि खरं म्हटलं तर माझ्या टीमचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि माझ्या मालकांचं, त्यांनी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद करतो त्यांना. अधिक वेळ घेणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. आणि फायटर पुरस्कार आहे विठ्ठल चिकणे, 2 षटक 19 धावा 2 गडी बाद. आपण त्यांना देऊया फायटर पुरस्कार. चला विठ्ठल चिकणे आपण या. फायटर पुरस्कार हा तुम्हाला आहे. विठ्ठल चिकणे 2 षटक 19 धावा 2 गडी गारद. आपण त्यांना देऊया फायटर पुरस्कार विठ्ठल चिकणे. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपण या. आपला हा पुरस्कार आपली वाट बघतोय, आपण या. विठ्ठल चिकणे 2 षटक 19 धावा 2 गडी बाद. आपण त्यांना देऊया फायटर पुरस्कार विठ्ठल चिकणे. हा पुरस्कार आपली वाट बघतोय, आपण या. आणि हा पुरस्कार आपण देऊया हनुमंत दादा कदम यांच्या शुभास्ते. आपण विठ्ठल चिकणे यांना फायटर पुरस्कार आणि एक छोटीशी भेटवस्तू आपण त्यांना देत आहोत. हा फायटर पुरस्कार आपण प्रदान करतोय. आणि आता वेळ न घेता पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया गणेश शिंदे सरांना. धन्यवाद, ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती सातत्यानं ऐकताय आणि येणारे 3ही दिवस ऐकायला. खऱ्या अर्थानं जावली तालुक्याचे सुपुत्र व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच निलेश उमर्डेकर सरांना ऐकतोय. तर जाऊया मॅचकडे. मॅच रंगले. एका बाजूला राजे 11 विपक्ष टीम बाबाराजे दोस्ती वॉरियर्स. आणि खऱ्या अर्थानं बाबाराजे दोस्ती वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकली आणि धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा. सूर्यकांत शेडगे, अनिल सकपाळ, इथे मात्र अनिल सकपाळ फुल टॉस चेंडू त्यांच्यासाठी नक्कीच मेजबानीचा ठरला होता आणि चेंडू मात्र जातोय फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषा बाहेर येतोय. पहिला दमदार चौकार या तर इथे मात्र पहा फुल टॉस चेंडू होता आणि सातत्याने पाहिलं गेलं. फुल टॉसला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला आणि अनिल सकपाळ यांच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी झाली आपल्या संघासाठी. सोरांबे गावचे ना, सोरांबेचे आहेत ना ते. ओ पहा इथे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अपेक्षेच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं
आणि इथे मात्र चौकारानंतर आलेला निर्धाव चेंडू सातत्यानं आपण पाहिलं ना, एका मोठ्या फटक्यानंतर टाकलेला निर्धाव चेंडू थोडासा गोलंदाजासाठी एक मनोरध्य उंचावणारा विषय असतो आणि इथे मात्र त्याच दृष्टीने पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाज निखिल झुनगरे. हो, वेगळ्या धाटीचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि पॉइंटच्या रिझन मध्ये पकडला जातोय झेल. अनिल सकपाळ बॅक टू द बॉलर. मोठा हादरा, मोठा धक्का. टीम बाबाराजे दोस्ती वॉरियर संघाला. इथे मात्र कोणी पकडला कॅच, कोणी पकडला? अमोल शेलार आणि अनिकेत शेलार, सॉरी. पाई इथे मात्र चांगला झेल टिपला पा, अतिशय चांगला होता कारण तिथे आउटफील्ड अतिशय चांगली आहे पा. एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटची फील्ड येते आणि ज्यावेळेस आउटफील्ड चांगले असते ना त्यावेळेस क्षेत्ररक्षक अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात आपल्याला. नवीन फलंदाज अनिकेत शेलार मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती दाखल झाल्यात. सूर्यकांत शेडगे, सर्वांच्या नजरा असतील सूर्यकांत यांच्यावरती. सातत्यानं टीम निझरे संघासाठी खूप मोठं योगदान दिलंय, परंतु आज खेळायचं आहे बाबाराजे दोस्ती वॉरियर्स, अर्थात संघ मालक आहेत सन्माननीय आदरणीय श्री दीपक पार्टे तात्यांचा संघ आहे. ओहो, यू मिस आय डेफिनेटली क्लीन बॉल. वाह वाह वाह, इथे मात्र या रात्रीच्या प्रहारामध्ये आग ओकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय निखिल झुनगर यांच्या माध्यमातून क्लास दाखवलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अनिकेत शेलार मोठं नाव आहे, परंतु इथे मात्र कामगिरी करता आली नाही. गोल्डन डकचा शिकार झालेत. पॅव्हलिनच्या दिशेने पाठवलंय परत एक मोठा हादरा. दोस्ती अर्थातच बाबाराजे दोस्ती वॉरियर संघासाठी पहिलं षटक काय अप्रतिम राहिलंय पहा. पहिला चेंडू निर्धाव टाकला, तदनंतर घेतली एकेरी धाव, तर फुलटॉसला आलेला चौकार आणि तदनंतर मात्र डॉट आणि 2 विकेट्स आपल्या नावे. म्हणजेच निखिल झुनगर यांनी काय गोलंदाजी केली यार आपलातून. आणि नवीन फलंदाज झालेत स्वतः ऐकवान, अर्थातच जावली तालुक्याचा ब्रँड अक्षय शेलार मॅन फ्रॉम उखोडी दाखल झालात मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थानं मी सातत्यानं सांगतो जावली टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक खेळाडू फेवरेट आहेत, त्यामध्ये अक्षय शेलार यांचं नाव मी प्रामुख्यानं घेत असतो कारण शांत संयमी असं कॅल्क्युलेशन गेम ज्यांच्या माध्यमातून खेळला जातो ना ते नाव आहे अक्षय शेलार. आता ह्या 2 खेळाडूंवरती खूप मोठी मदार असेल. गोलंदाजी ट्रॅक वरतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शशी चिकणे पहिला चेंडू आलाय आणि बॅट केली होती खऱ्या अर्थानं सूर्यकांत यांनी. पाहिलं गेलं ना तर असे फटके थोडेसे कमी दुर्मिळ खेळतात सूर्यकांत शेडगे कारण ऑफ रिझन सुद्धा चांगलं आहे त्यांच्याकडे, परंतु सर्वांच्या नजरा संपूर्ण जावलीकरांच्या नजरा असतील मात्र अक्षय शेलार यांच्यावरती. शशी चिकणे गांजे गावचे खेळाडू आहेत आणि इथे मात्र आता एक मोठ्या खेळाडूला फेस करायचं आहे. नाव आहे अक्षय शेलार. ओ वाह भाई वाह, काय तेच आहे, काय अप्रतिम गोलंदाजी करतायत. आपला ठरलेला नियोजनबद्ध, कारण तुमचं नियोजन खूप महत्वाचं असते. तुम्ही ज्या प्रकारच्या टीम मीटिंग्स मध्ये चर्चा झाल्यात ना त्याच प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. कारण आपण मित्रांनो जर महाराजांचा काळ आठवला ना कोणतंही, हो इथे मात्र अक्षय शेलार सुद्धा चाच पडतायत. म्हणजेच काय तर बॅटला चेंडू येत नाहीये कारण अशा प्रकारचे फटके चेंडू आल्यानंतर अक्षय शेलारांचा तो फटका बाहेरून आणावा लागतो, परंतु इथे थोडासा वेळ घेत आहेत. बारकाईनं पाहिलं जातंय. जे प्रेक्षक मायबा बाउंड्रीच्या आतमध्ये बसल्यात ना मित्रांनो, खरोखरच तुम्हाला विनंती आहे बाउंड्री लाईनच्या थोडस बाहेर बसा प्लीज. आपली स्पर्धा आहे, आपल्या घरची स्पर्धा आहे, कोणताही व्यत्यय आला नाही पाहिजे. पहा नोंद घ्या जे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बसलेत ना पहा यावेळी चला प्रेक्षकांसाठी विनंती आहे पंच मॅच थोडीशी आपण वेट करूया. एखादा चौकार एखादा बॉल त्या ज्या बाउंड्री लाईन आहे ना ती येल्लो लाईनची बाउंड्री आहे, तुम्ही सर्वांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे.
येलो लाईनच्या आतमध्ये आहे, थोडंसं सहकार्य करा. या बाजूला जे समोरच्या दिशेने आमचे आउटफील्ड मध्ये आहेत ना खेळाडू, प्रेक्षक मायबाप आहेत, आपल्याशिवाय ही स्पर्धा होणं नाहीये. आपल्याला आम्ही निवेदन करतो की आपण मुख्य त्या येलो कार्डच्या बाहेर जा आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आपलं मोलाचं योगदान राहील. थँक्यू. या ठिकाणी नक्कीच पहा लाऊड अपील केली जाते. सूर्यकांत शेडगे दोन्ही फलंदाज थोडेसे चाचपडत आहेत. म्हणजे नक्कीच लाईटचा फॅक्टर तर आहेच, कारण या दोन फलंदाजांचा जर आपण खेळ पाहिला ना, सातत्याने ती मोघोडी संघासाठी अक्षय शेलार खूप मोठं नाव आहे जावली टेनिस क्रिकेटमधलं. त्याचबरोबर टीम निझरे 11 संघ, या संघासाठी सूर्यकांत शेडगे यांच्या खूप मोठा खऱ्या अर्थानं सहभाग आहे, म्हणेन त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ते आज दोन्ही मोठे फलंदाज, परंतु कौतुक करेन शशी चिकणे यांचं. काय गोलंदाजी हाताळतायत यार, अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा डासिंग राहून पुढे येण्याचा प्रयत्न झाला, परंतु पुन्हा बागपुटला का गेले हा प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होतो सूर्यकांत शेडगे यांच्याबद्दल. कारण तुम्ही एकदा जर क्रीज सोडलं तर नक्की तुम्ही बागपुटला येऊन पाठलाग करू नका, अन्यथा तुमचा तो चेंडू निर्धाव जाण्याची दाट शक्यता असते आणि ती स्थिती आहे. परंतु जर विचार केला नाही दोन फलंदाजांच्या बद्दलचा तर खूप क्रिकेट आहे त्यांच्याकडे, खूप अनुभव आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे कोणत्या मुवमेंटला गेअर चेंज करायचं आहे आपल्याला आणि त्याच दृष्टिकोनातून चाललेली वाटचाल पाहायला मिळेल. एंड ऑफ द 2 षटक, परंतु धावसंख्या फक्त 9 वरती आहे. 4.5ची सरासरी आहे आणि या दोन फलंदाजांना कोणीही ती आवडणारी नसेल. चला थोडस स्पीडअप घ्या विनंती असेल. अमर शेलर आहेत का पाठीमागे? कीपर नाही ना, बंडू आहे का? ईस्टर्नच्या पाठीमागे आपण सूर्यकांत शेलार यांना पाहतोय. बंडू खऱ्या अर्थानं थोडं घ्या लवकर, थोडासा स्पीडअप घ्या. सूर्यकांतची विनंती असेल आपल्या, कारण थोडस लॉंग एक्सटिरेक्शन करतायत. निखिल जुनगरे पहिला, ओहो आणि पहिल्या चेंडूवरती काय घडतंय? अक्षय शेलार बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा असेल, जल्लोष पहा इथे. मात्र खऱ्या अर्थानं बाबा राजे दोस्ती वॉरियर संघाचा जल्लोष नक्कीच इथे मात्र नक्कीच पॅव्हिलियन मध्ये त्यांच्या सन्नाटा पाहायला मिळतोय. पहा इथे मात्र थोडासा काय घडलं तर बॅटचा फेस शरीरापासून खूप लांबलेला आणि तिथे मात्र गपलत झाले म्हणेल. परंतु खऱ्या अर्थानं अक्षय शेलार यांच्याकडून ही अपेक्षा केली जात नाही. पद झाले त्या फोटोवर तर घेतलाच होता, परंतु कॅच पहा. या खऱ्या अर्थानं एक मोठ्या खेळाडूचा झेल ज्यावेळेस येतो ना आपल्या शरीरामध्ये थोडासा वेगळी हालचाल निर्माण झालेली असते. या ठिकाणी नक्कीच राजे 11 संघ हॅपी होताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं विचार केला ना तर सूर्यकांत शेलार प्लॅनिंग चालली आहे आणि त्या प्लॅनिंग नुसार धावसंख्या 9 आहे फक्त धावफलकावरती आणि आतापर्यंत 3 मोहरे तंबूच्या दिशेने परतल्यात. त्यामध्ये अक्षय शेलार हे सुद्धा नाव आहे मित्रांनो. म्हणजेच काय तर 9 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. आणि पहा मागचं षटक इथे पहा त्यांचं, येस ना पहिलं षटक. हो यस, इथे मात्र निखिल जुनगरे ठरतायत. JPL असती कधी, हा ठीक आहे डिक्लेरेशन करतोय आम्ही थोड्या वेळाने, कमिटी चर्चा करतोय. परंतु निखिल जुनगरे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे यार. लो फुलटॉस बाट वरती आलाय, दिशा दिले डीप मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षण आहे, मोठा चेस आहे, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, शूटर आहे आणि हो इथे मात्र पहा वा भाई वा राजे 11 काय गेम चाललाय यार. अफलातून यार, कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. इथे मात्र फलंदाज मात्र संकेत शेलार धावबाद होत आहेत. कारण जर विचार केला ना तो थ्रो कोणी केला, हरेश जाधव. खऱ्या अर्थानं मित्रांनो आम्ही सातत्याने या थ्रो बद्दलची चर्चा करत असतो. आतापर्यंतचा जर रेकॉर्ड पाहिला ना सर्वात जास्त पहा इथे शूट पहा, फील्ड केला कसा, थ्रो चेंडू स्टॉप झाला होता, परंतु तदनंतर पहा सागर आहेत सॉरी आणि ओहो बंडू पहा, बंडूंचं योगदान मोठं आहे. सूर्यकांत शेलार अतिशय मोठे योगदान या धावबाद मध्ये. पहा सर्व काही जुळून येतंय राजे 11 संघाच्या बाजूनी.
सूर्यकांत शेडगेची धगधग वाढले, प्रेशर वाढलंय, टेन्शन वाढलंय. टेन्शन वरची मात्रा एका दुसरा षटकार असेल मित्रांनो. खऱ्या अर्थानं बाबा राजे दोस्ती वॉरियर्सला 1-2 षटकार. फुलटॉस बॅट वरती. इथे प्रयत्न झाले, तिथे मिड ऑनला क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू लॉंग ऑनला, सीमा रेषा पार. बऱ्याच काळानंतर प्रेशर थोडस रिलीज झालंय म्हणेन टीम बाबा राजे दोस्ती वॉरियर संघाचं. डीजे मास्टर आहात का अवेलेबल? नक्कीच आम्ही आमच्याकडे येऊच. पहा, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कधीही आवडत नाही, प्रेक्षकांनाही आवडत नाही मित्रांनो. आपल्या संघ मालकाला तर आवडणार नाहीच, परंतु प्रेक्षक मायबाप सुद्धा थोडस नक्कीच आपली हे करत असतात. वेगळ्याच प्रकारचा पंच पाहायला मिळाला. पूल परंतु वेगळ्या धाटणीचा पाहायला मिळाला. आणि पूलचं जर नाव घेतलं ना तर खऱ्या अर्थानं मित्रांनो हिटमॅनची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज संपूर्ण ओल्ड मध्ये जर पूल मध्ये खऱ्या अर्थानं 100 to 100% सक्सेस कोण असेल तर ते नाव आहे हिटमॅनचं. आणि इथे मात्र सूर्यकांत शेडगे अजूनही शांत का आहेत हा नक्कीच प्रश्न संपूर्ण जावलीकर क्रीडा रसिकांसमोर असेल. कारण सूर्यकांत शेडगे पाहिलं गेलं तर थोडंसं आक्रमक फलंदाज म्हणून आपण पाहतो, परंतु इथे बेटा वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत. ओहो, इथे मात्र पंच केलाय, चेंडू भिरकावलाय. इथे मात्र सी कॉर्नर, सीमारेषा बाहेर. डिझेल संधी. या पहा, इथे मात्र नक्कीच एक पाय पहिला पुढे आणि त्यानंतर तयार होतील सूर्यकांत शेडगे. मी पाहिलं कारण आपण जवळून त्यांची फलंदाजी आतापर्यंत पाहिली आहे. हे शांत बसणारे खेळाडू नाहीये सूर्यकांत शेडगे. इथे मात्र बंडू काय रणनीती हाकतील हा पुढचा प्रश्न आहे. इथे मात्र नक्कीच पहा, इथे मात्र पॉइंट गलीच्या मधून चेंडूला दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट बबलिंग झाले, दुसऱ्या धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि ही क्रिकेटची रंगत आहे मित्रांनो. एखाद मोठा फटका, त्यानंतर आलेली चांगली धाव आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजेच काय तर इथे मात्र तुम्हाला ड्रिंक ब्रेक्स मिळेल तुमच्या 3 षटकामध्ये. 23 धावा फलकावरती, म्हणजे ह्या षटकामध्ये आल्यात धावा मित्रांनो. किती आल्या? 9 होत्या ना, 14 12 धावा या षटकामध्ये. पहा, नक्कीच क्रिकेट कधीही कलाटणी घेत असतं. क्रिकेटला खऱ्या अर्थानं रंग बदलणारा का सरडा म्हटलं जातं तर त्याचं कारण आहे मित्रांनो, एका षटकामध्ये 30-30 धावा निघतात. निर्धाव षटकं सुद्धा हाताळली जातात. का उगाचच नाही मित्रांनो, दुनिया क्रिकेटची दिवाणी आहे. कोणताही स्पोर्ट्स असा एवढा क्रिकेट एवढा पॉप्युलर नाही आहे, कारण प्रत्येक चेंडू मी म्हटलं ना, माफ करा, 14 धावा आल्यात या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं निखिल जोनगर यांचं पहिलं षटक अतिशय किफायतदार होतं, परंतु तदनंतर मात्र पहिल्या चेंडूवरती अक्षय शेलार सारखा मोठा मोहरा मात्र मासा गळाला लावला होता. परंतु तदनंतर सूर्यकांत शेडगे यांनी मात्र सूत्र आता हातामध्ये घेतलेत. किती काळ टिकवली जातील? 2 षटकांचा खेळ शेष आहे. तुम्हाला 40+ कडे जायचंय, हा नक्कीच प्रयत्न केला गेला पाहिजे. ड्रिंक्स ब्रेक झालाय. चला, 1 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक्स आहे, लक्षात ठेवा. विनंती असेल दोन्ही कर्णधारांना. तर आता मात्र कुणाला गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जाईल? सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामोर्डे यांचे सर्व सदस्य बहुसंख्येनं या प्रीमियर लीग साठी उपस्थित राहिला आहेत. त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीकडून आभार. संपूर्ण आयोजन कमिटीचं आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं मामोर्डेकरांच्या वतीनं मनपूर्वक आभार आहेत. आणि आपलंही खरोखरच खूप मनापासून आभार आहेत, कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलायत आणि संपूर्ण लीग साठी असाच जोश आपण दाखवा अशी नक्कीच विनंती असेल. तर आता जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती अमोल शेलार, मानभाम ओखोडी संघाचे. स्ट्राईकिंगला मात्र असतील. ओहो, दिशा थोडीशी भरकटले. सूर्यकांत, हो, डेंजर झोन होता, कारण या सिच्युएशनला सूर्यकांत शेडगेची जर विकेट मिळाली ना तर टीम राजे 11 संघ मात्र पकड मजबूत करेल.
आणि जर सूर्यकांत शेडगे शेवटच्या षटकातील चेंडू पर्यंत राहिले ना तर मॅच तुल्यबळ होईल. एक अडथळा आहे. दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर हरेश जाधव आहेत, त्यांच्या बॅट मधून सुद्धा एक चौकार आलाय. ओ इथे मात्र खेळायचा होता कव्हर रिझन मधून, गेलाय मात्र लॉंग ऑनला. कारण पाहिलं गेलं ना प्रकाश एवढा जो हवा आहे फलंदाजी करत असताना तेवढा नाहीये म्हणेन. धावसंख्येचा विचार केला तर 26 लॉस फॉर 4 विकेट्स. टीम बाबाराजे दोस्ती वॉरियर्स हा संघ पाहताय आपण. सरळ गोलंदाजाच्या दिशेने खेळलाय, तिथे मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतील, थोडंसं बबलिंग झालंय, पुन्हा झोकीम बरी धाव आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरोखर सूर्यकांत शेडगे काय धावतायत यार आपलातून, आणि फिटनेस पहिल्यापासून आहेच, आणि या वातावरणामध्ये अजून 10% एनर्जी वाढलेली आहे मित्रांनो आपली. इथे मात्र दुहेरी धावांचा चांगला एक ताळमेळ जुळलाय म्हणेन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अमोल शेलार पुन्हा एकदा, सूर्यकांत शेलार यश त्यांच्या मागे पहा आपलातून एसटी रक्षक आहे. सातत्याने वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. मी सातत्यानं पाहिलं गेलं ना तर संदीप मोरे जवळपाडे असतील, सूर्यकांत शेलार अर्थातच बंडू यांचं सातत्यानं खरोखरच नाव घेत असतो, कारण आपलातून एसटी रक्षण करतात. आणि आता मात्र नक्कीच आपल्याच संघातील खेळाडूचा म्हणजेच एक इथे काय घडलंय तर विकेटचं पतन आहे. यस इथे मात्र हरीश जाधव बॅक टू द पवेलियन, आणखीन एका विकेटचं पतन असेल. झेल तर या ठिकाणी नक्कीच पाहिलं गेलं तर अमोल कुठेतरी ऑफेस्टीच्या बाहेर चेंडू आणि त्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न, परंतु कुठेतरी गतीमध्ये फारकत झाली म्हणेल. ज्या प्रकारच्या स्पीडनी चेंडू येणं अपेक्षित होतं तो चेंडू मात्र आला नाही, आणि त्यामुळे बॅट पूर्णतः स्लो झाल्यानंतर बॅटवरती चेंडू आला, त्यामुळे गपलत झाली आहे. आणखीन एका विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. त्या दरम्यान सुनीलजी पाडळे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लकी ड्रॉ साठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट्स सायकल प्राप्त झाले, त्यांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करतो सर आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं हार्दिक असं स्वागत आहे संपूर्ण जावली प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या माध्यमातून. तर या नक्कीच मंचावरती हार्दिक स्वागत आहे आपलं. तर जवळ मॅचकडे नवीन फलंदाज प्रथमेश वनगे. इथे मात्र पहा मोठा फटका सजलाय, परंतु काय घडेल इथे मात्र 2च धावा प्राप्त होतील. सूर्यकांत थकल्यासारखे वाटतायत, परंतु थकून चालणार नाही, दमून भागणार नाहीये. तुम्हाला शेवटपर्यंत लढावं लागेल, कारण जोपर्यंत लढणार नाही तोपर्यंत विजय मात्र होणार नाहीये, आणि त्या दृष्टीनेच वाटचाल करावी लागेल. धावसंख्या मात्र 32च्या घरामध्ये आहे. 5 फलंदाज तंबूच्या दिशेने परतल्या, तिथे मात्र नक्कीच दिशा दिली आहे. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातील. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केला गेलात. जवळ कित्येक धावा दुहेरी काढल्यात. सूर्यकांत शेडगे थकलेत गेलेत म्हणेन. एंड ऑफ द 4 षटक, 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला 34 लॉस फॉर 5 विकेट्स. टीम बाबाराजे दोस्ती वॉरियर्स. उर्वरित चेंडू असतील 6 या इनिंग मधले, 6 मध्ये बनवाव्या लागतील कम से कम 15 धावा तुम्हाला. नेक्स्ट मॅच टॉस केला अनाउन्स करा तुम्ही. तर शेवटच्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाते पाहायचंय. अक्षय पाटणे हनामारीचा स्लॉक ओव्हरचं षटक, आणि आता मात्र बंडू पहा लॉंग एस्टी रक्षण करतायत, म्हणजेच कुठेतरी बाउन्सर वाईटी शिवारकर. ओहो इथे मात्र फटका, परंतु हा बॉल घेतलाय, म्हणावा तसा ताकद लागली नाहीये. क्षेत्ररक्षक येतील, चांगलं गॅदरिंग झालंय. त्या दरम्यान दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि पहा 3 धावा आणि खराब थ्रो. इथे मात्र पहा इकडून तिकडे काय चाललंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. तर इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावेची भर धाव संख्या 37 ऑन स्कोर बोर्ड. आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र तुम्हाला या उर्वरित 5 चेंडू, आणि सूर्यकांत शेडगे मात्र विचार करत असतील 5 मधले 2 पार करायचे आहेत. आणि आज जर क्रिकेटचं पाहिलं ना IPLचं युग आहे,
एका दुहेरीवरती कोण विश्वास ठेवत नाही, मेहनत कमी आणि त्यासाठी ताकदीची तर वापर करावा लागेल. तुम्हाला फटके सीमारेषा बाहेर पाठवावे लागतील. पाहायचा आहे फटका पुन्हा एकदा लॉप केलाय, कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून तिथे क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु आता खूप लॉंग आहेत, खूप लॉंग आहेत. यस, थकलेले आहेत सूर्यकांत शेळगे. बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन असेल. विकेट क्रमांक 6 टीम बाबाराजे दोस्ती वॉरियर्स 11. हा या डीजे या. चला, टॉस साठी दोन्ही संघांना आपण आमंत्रित करत आहोत. आपण रिपोर्टिंग करा. रणजने साहेब फायटर आणि भैरवनाथ वॉरियर्स आपल्यामध्ये हा पुढचा सामना आहे. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. तर शेवटचे 4 चेंडू. नवीन फलंदाज नितीन शिर्के. तर इथे मात्र पहा एक धाव घेतली आहे. स्ट्राईक हिंडला आणलं गेलंय खऱ्या अर्थानं प्रथमेशला. $39 ऑन स्कोर बोर्ड. तर आणखीन एक विकेटचं पतन होतंय. माफ करा, थोडासा व्यत्यय नक्कीच असेल. धावसंख्या मात्र काय वाढताना दिसत नाही. टीम बाबाराजे दोस्ती वॉरियर्स खऱ्या अर्थानं संघ मालक आदरणीय तात्या आपल्याला पाहायला मिळतात. पण इथे मात्र थोडीशी पारी लडखडली आहे. मागची मॅच पण पाहिली मित्रांनो 36 पर्यंत सीमित झाली होती. म्हणजेच कुठेतरी इथे खऱ्या अर्थानं लो स्कोर मॅचेस व्हायला लागल्यात का, ड्यू फॅक्टर पाहायला मिळतोय का? कारण पाहिलं गेलं ना तर आता दिव पडायला चालू झालंय आणि त्यामध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होत असताना गती कमी होते, त्यामुळे फटके खेळताना खूप अवघड होत आहे. अक्षय यांनी चांगली गोलंदाजी केली. ओ हो, सुरेख यार. आता पुन्हा एकदा विकेट मिळणार का, काय घडणार? पंचांकडे बारकाईनं पाहिलं जाईल. पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. तर नक्कीच आम्ही इथे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवूच. परंतु काय घडलंय या 2 मॅच मध्ये, काय झालंय काही कळत नाहीये. नेक्स्ट मॅच रांजणे साहेब फायटर्स विपक्ष टीम भैरवनाथ वॉरियर्स. चला टॉस साठी या. चला, मला वाटतंय एक चेंडू शेष असेल 2, त्यानंतर लगेच टॉस होईल. आपण रिपोर्टिंग करा विनंती असेल आपल्याला. नॉट आउटचा निर्णय येतोय. चला प्लीज. चला मास थोडी स्पीडअप घ्या, कारण मित्रांनो आपण 5 ला चालू करणार होतो, ते 7 वाजता मॅचेस चालू झाल्यात. 2 मॅच आहेत संदीपजी, उद्या यायचं आहे ना. चला, डावखुऱ्या आताचे फलंदाज कोण आहे? नितीन शिर्के. अक्षय खेळतात का? अक्षय खेळतात गोलंदाजी मार्कवरून. अक्षय हो, आता मात्र फटका सजलाय. तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला येतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप पहा यार, अप्रतिम आहे खरोखरच. नेत्रदीप कामगिरी आहे. विकेट पडतायत जवळ जवळ. मला वाटतंय आता रनआउट झाले तर 7 विकेटचं पतन झालंय. 41 धावा फलकावरती लागल्यात मित्रांनो. पहा, फर्स्ट इनिंग संपन्न झाली आहे. 41 धावा टीम बाबाराजे दोस्ती वॉरियर्स या संघाच्या मात्र धावफलकावरती लागल्यात आणि 42 धावांचा वन असेल खऱ्या अर्थानं राजे 11 या संघासाठी 42 धावांचा वन असेल. आणि फर्स्ट इनिंग पहिल्या सत्राचा खेळ संपलाय.
टॉस होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये आम्ही बदल करूया, दुसऱ्या सत्रासाठी जाऊया अर्थातच शैलेशजी जाधव सरांकडे. धन्यवाद. थँक्यू. आपण टॉस करतोय. चला रांजणे साहेब फायटर आपण टॉससाठी या. आणि टीम भैरवनाथ वॉरियर्स या दोन संघांमध्ये लढत आहे आणि या लढतीच आपण करूया टॉस. एका बाजूला संघ मालक आहेत श्री राजेंद्र भाऊ धनावडे यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला रांजणे साहेब फायटर श्री सागर धनावडे सर यांच्या मालकीचा संघ, यांच्यामध्ये होतोय टॉस. आपण टॉससाठी या. सुनील पाडळे जर आपण आहात तर आपण टॉससाठी या. सुनील दादा पारडे यांना विनंती आहे, आपण असाल तर या. नितीन सपकाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही संघ नायकांना आपण मैदानामध्ये आमंत्रित करूया. इंटरनॅशनल पद्धतीने आपण टॉस करत आहोत मैदानाच्या आतमध्ये आणि हा टॉस आपण करूया. दोन्ही संघांमध्ये आपण हा महत्त्वाचा टॉस करतोय. सामना क्रमांक आहे इथून पुढे 5 आणि 5वा सामना आजच्या रजनीतला आपल्या समोर येतोय. एका बाजूला रांजणे साहेब फायटर तर एका बाजूला भैरवनाथ वॉरियर्स असा होणारा हा सामना आहे आणि या दोन संघ नायकांमध्ये आपण करत आहोत. नाणेफेकीचा कौल. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? रांजणे साहेब फायटर नाणेफेकीचा कौल मागणार आहेत. आपण इथून पुढे आपण टॉस करूया आणि हेड आणि टेल या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला एक गोष्ट मागायची आहे. आपण कॉइन स्पिन करूया हवेमध्ये. हेड इज अ कॉल. हेड इट इज. टॉस कॅलिस तुम्ही जिंकलाय. पहिलाच तुमचा सामना आहे. निर्णय काय घेत आहे? प्रथम आम्ही फिल्डिंग करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये हे करू. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आपल्या भावना? खरंच हे सर्वात मोठी आपल्या जावली तालुक्यातली स्पर्धा आहे आणि चांगले सगळेच खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे हा जावली प्रीमियर लीग. कारण की आपले सगळे खेळाडूंना इथं चांगले खेळायला वगैरे गावच्या ठिकाणी म्हणजे जे गावचे खेळाडू असतात त्यांना पण खेळायला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो इथे. टीम भैरवनाथ वॉरियर्स टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही. बॅटिंग तुमच्या वाटेला आली आहे आणि तुमचा एक सामना झालेला आहे या अगोदर. या सामन्यामध्ये काय रूपरेषा आहे? आमचा प्लॅन आहे की 50 अबव रन झाले पाहिजेत कारण सगळ्यात लो स्कोर मॅच होत आहेत. 50 हा सेफ स्कोर आहे इथे. पहिला सामना खेळला कसं वाटलं? खूप छान. पहिल्यांदाच नाईट सामना खेळतोय. सगळ्यांसाठीच खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघ नायकांना आपण सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. मान्यवरांचा आभार मानूया आणि विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे टीम रांजणे साहेब फायटर या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलंय टीम श्री भैरवनाथ वॉरियर्स या टीमला बॅटिंगसाठी. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया शैलेश जाधव सरांना. थँक्यू सो मच. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. दुसऱ्या इनिंगकडे आपण जातो आहोत जिथे संघ पाहायला मिळेल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील बाबाराजे दोस्ती 11 हा संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे राजे 11. पहा दोन्ही संघ मालकांकडे आपण जाऊया. एका बाजूला दीपक दादा फाडे थाथ्या तर दुसऱ्या बाजूला अमित दादा फाडे. हे दोन संघ मालक मैदानाच्या आतमध्ये जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 याच्यासाठी मात्र सज्ज झाले आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. 42 धावा टार्गेट. 30 बॉलच्या पाठीमागे 42. जद्दोजहद करावी लागेल. फलंदाजीसाठी येणारा संघ राजे 11 तर दुसऱ्या बाजूला संघ आहे बाबाराजे दोस्ती वॉरियर्स हा संघ. पहा दोघांच्याही नावामध्ये राजे हा कॉमन फॅक्टर आहे. जावली म्हटलं तर छत्रपती श्रीमंत शिवेंद्र राजे यांचं नाव आपण प्रामुख्याने पाहतोय. हो यावेळी पहा डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धावसंख्येने ऑन दी मार्क झालाय. श्री गणेशात झालेला आहे. एक धाव 42 चा पाठलाग करत असताना अतिरिक्त आली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संकेत शेलार राऊंड द विकेटने. हो यावेळी शरीराचा वेग. त्यानंतर पहा बॅटचा टॉपेज घेतलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? नॉन स्ट्राईक एंड वरती नाही तर स्ट्राईक एंड वरती थ्रो केला गेलाय. एक धाव. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर.
2 धावा धाव फलकावरती. 2 रन्स ऑन दी बोर्ड. पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय गोलंदाज अतिशय चपळतेने निघालेत. संकेत शेलार कमालीची ऍक्शन. तदनंतर पहा खऱ्या अर्थाने हा कॅच होता का हा एक प्रश्नचिन्ह उभा आहे. मात्र बॅट आणि तदनंतर पहा थ्रो आणि बंप वरती थ्रो केलाय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाचा निहारला गेलाय. चर्चा होईल. पुढचा बॉल. हो यावेळी पहा डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळालाय. पंच आमच्याकडे स्क्वेअर लेगचे वळत आहेत. त्यांनी सांगितलं फर्स्ट बाउन्स. मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला संकेत शेलार. पहा इथे आपण शेलार हे नाव पाहिलं ना चर्चा होईल. हो यावेळी पहा पुन्हा एकदा शरीराचा वेध कमबॅक करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असणारा गोलंदाज संकेत शेलार. पहा आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल जिथे आपल्या ट्रॅक वरून निघाल्यानंतर पहा मुख्य व्यासपीठावरून जशा पद्धतीने पाहायला मिळाल्या बॉल पडल्यानंतर थोडासा खोलवर पद्धतीचा आहे. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. हो यावेळी टॉपेज क्षेत्ररक्षक आहे गलीमध्ये कॅच ड्रॉप केली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा चुकी होते. स्वतःला सावरा मित्रांनो. शरीराची काळजी घ्या. आयुष्यामध्ये पहा सगळ्यात खेळाडूकडे दक्षता घ्या. आयुष्यामध्ये सगळ्यात महाग जर कोणती गोष्ट असेल सगळ्यात महाग प्रॉपर्टी असेल तर ते आहे शरीर. शरीराची काळजी घ्या. चला आयोजन कमिटी येईल इन ॲट ऍक्शन मध्ये. खेळाडूला जर जास्त त्रास असेल तर त्याला बाहेर बसवा. त्याच्या अगेन्स्ट रिप्लेस प्लेयर द्या. नोंद घ्या. तत्पूर्वी आम्ही मगाशी म्हटलं ना शेलार हे नाव आलं. त्याचबरोबर सन्माननीय वसंत भाऊ धनावडे यांना आम्ही आमंत्रित करत आहोत. 11 स्टार करंजे लिजंड क्रिकेटर लिजंड प्लेयर अनुभवाची शिदोरी ज्यांच्याकडे आहे. वसंतदादा या आपल्याला मुख्य व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या वतीने आमंत्रित केलं जात आहे. मोस्ट वेलकम वसंतदादा. एक लिजंड क्रिकेटर क्रिकेटची शिदोरी ज्यांच्या अनुभवातून अनेक वर्ष करंजे या गावाने पाहिले आहे ते लिजंड क्रिकेटर. चला आयोजन कमिटी तिथपर्यंत पोहोचा. एक महत्वाची मॅच. 6 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 27 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण पाहिलेला तो संकेत शेलार. या स्पर्धेमध्ये आम्ही सर्वाधिक चौकार जर तुम्ही लावले तर तुम्हाला विजयजी शेलार यांच्याकडून बायसिकल आहे. या आपण मुख्य व्यासपीठाकडे वळूया. आलेल्या मान्यवरांचा आपण करूया यथोचित हा शुभ सन्मान. जातील आम्हीचे निलेश सरांकडे आपण जाऊया. ओव्हर टू निलेश सर. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला लकी ड्रॉसाठी प्रेक्षकांसाठी सायकल प्रस्तुत केलेली आहे ज्यांनी सायकलसाठी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे अशा व्यक्तिमत्वाचा आम्ही सन्मान करत आहोत आणि त्यांचा सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय. सुनील दादा पाडरे यांचा सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करत आहोत. त्यांना आम्ही सन्मानित करतो ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला प्रेक्षकांसाठी जी पर्वणी आहे ना सायकल ती सायकल त्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगसाठी दिलेली आहे. अशा व्यक्तिमत्वाचा आम्ही करत आहोत आदरपूर्वक सन्मान. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेचुकदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही या व्यक्तिमत्वाचा करत आहोत आदरपूर्वक सन्मान ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगसाठी प्रेक्षकांसाठी जी पर्वणी आहे ना त्याच्यामधली सायकल जी आम्हाला दिली आहे ना अशा व्यक्तिमत्वाचा आम्ही करत आहोत आदरपूर्वक सन्मान. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आलेल्या मान्यवरांचं यथोचित सन्मान झालाय. त्यानंतर मात्र बॅक ऑन दी क्रिकेट. यावेळी पहा कमालीचा फटका. चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर आलाय तो एक कडक कडकडीत षटकार साधावा. कमालीचा फटका. हार्ड लेंथर वरती हाताळलेला हा संकेतचा बॉल. त्याच्यावरती बॉडीचा बॅलन्स
प्रॉपर पाहायला मिळाला. तदनंतर मात्र लॉंग लेग बॉडी लाईनच्या बाहेर सरळ सीमारेषे पार ठोकलेला हा षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्येमध्ये बदल घडला. धावसंख्या 12च्या घरामध्ये बाबाराजे दोस्ती या संघाकडे नजरा वळवल्या गेल्यात. चर्चा होईल. पुढचा बॉल संकेत. दीपक दादा पारडे टेन्शन वाली माथा. राऊंड द विकेट. यावेळी मिस टाइम आहे. यावेळी पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. अरे तू शेर आहेस ना, तर मी ही बब्बर शेर आहे. जशास त्याचं उत्तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. फलंदाज होईल तो बाद. निखिल जुनघरे बॅक टू द पवेलियन. त्याचबरोबर काही मान्यवरांचं आम्ही स्वागत करत आहोत. कर्णधार मेडा जिमखाना दीपक भाऊ कदम यांचे आगमन आहे जावली प्रीमियर लीगच्या वतीने. आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. त्याचबरोबर सातारा पोलीस संतोष दत्ता शिंदे यांचे आगमन आहे. त्यांचंही जावली प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत आम्ही सहर्ष स्वागत. या मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे जावली प्रीमियर लीगच्या वतीने. कर्णधार मेडा जिमखाना दीपक भाऊ कदम आणि सातारा पोलीस कर्मचारी संतोष दादा शिंदे यांचं आगमन आहे. त्यांचं आपण करूया शब्द सुमनाने जावली प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. सागर आलेत मैदानाच्या आतमध्ये. संकेत शेलार यांनी मात्र मिळवलाय पहिला विकेट. पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून निघालेत. पहा यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सर्कलमध्ये. तदनंतर मात्र कॅरी करतील, थ्रो करतील. कंप्लीट झाली ती एक धाव. या एका धावेने स्कोर कार्ड वरती धावसंख्या एका फलंदाजाच्या पश्चात 13 धावा म्हणजे समीकरण आलंय. येणारे 24 बॉल आणि 24 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत त्या 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड लगाव्या लागतील. येणाऱ्या 24 बॉलच्या पाठीमागे 13 धावा नक्कीच लगावल्यात. एक फलंदाज बाद झाल्यानंतर पहा या व्यासपीठावरती आलेले तमाम मान्यवर आहेत. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानू. जिथे आपण पाहिलं ना तर वसंतदादा आलेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बायसिकल मिळाली आहे. कौतुक होईल त्यांचं देखील, कारण की या स्पर्धेला त्यांनी उचलून धरलंय. पहा ही स्पर्धा श्रीमंत करणारी स्पर्धा आहे, कारण की ही स्पर्धा सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे क्रिकेट असोसिएशन जावली श्री ज्ञानदेवजी राजने साहेब यांच्या विद्यमानाने जावली प्रीमियर लीगचा हा भव्य दिव्य प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राजे 11-11 या संघाकडे नजरा वळवल्या गेल्या, जिथे अमित दादा पार्टे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. त्यांचा हा संघ आहे जो फलंदाजीसाठी आलेला आहे. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सूर्यकांत शेडगे मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतील. ओव्हर दी विकेटने राईट हँड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सागर हा फलंदाज बॅटिंग साठी. लेट्स प्ले. पुढचा बॉल या ओव्हर मधला. हो यावेळी पहा डावी यष्टी सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलची सांगता. मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत शेडगे एक मोठं नाव आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आल्यात. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चला आपण पाहतोय रुपेशजी सावंत सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये काही निर्देशन देत आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या. आम्ही टायमर लावलाय, याची प्रामुख्याने नोंद घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सूर्यकांत निघाले आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरून ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा चेंज ऑफ पेस. लोअर फिंगर रोल केले आणि तदनंतर मात्र डॉट बॉल. खऱ्या अर्थाने फ्लाइट हेड डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये आमंत्रण दिलं गेलं होतं गोलंदाजासाठी. पहा गोलंदाज कमबॅक करतोय. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. कंसेक्यूटिव थर्ड बॉल. असं म्हटलं जातं ना कि सही दिशा का ज्ञान होता है ना. अगर सही दिशा का ज्ञान अगर आपके पास नहीं हो तो उगता हुआ सूरज भी डूबता हुआ लगता है. पहा महत्वाची असेल ती दिशा. दिशा निर्णायक ठरेल या मॅच मध्ये.
येणारे बॉल 22 बनवायचे आहेत. 28 धावा. सूर्यकांत हो यावेळी पहा नजाकत मैदानाच्या आतमध्ये यष्टी रक्षकाने कॅरी केला, तदनंतर मात्र थ्रो केला. धाव संख्येमध्ये भर नाहीये. सूर्यकांत शेडगे मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळाल्यात. सागर यांना सातत्याने त्यांनी केलंय बीट. कन्सिक्युटिव्ह 3 डॉट बॉल. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. राजे 11-11 चेक. त्याचबरोबर समोर ज्या काही दुचाक्या आहेत ना, आणि त्या दुचाकी स्वारांना विनंती आहे की आपण जी लाईट आहे ना ती गाडीची आपण बंद करा, कारण फलंदाजांना खेळताना थोडंसं अडथळा निर्माण होते. आपण सहकार्य करा ही विनंती आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहा यावेळी मात्र फुल टॉस बॉल त्याच्यावरती अलॉंग दी खारफेटने चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. पहा इथे जोरकस प्रहार मिळालाय. फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती चढवलेला प्रहार पहा ऍक्शन मध्ये. तदनंतर मात्र कव्हर्स आणि स्वीपर कव्हर्स मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला हा बॉल. मिळाल्या धावा 4. आलाय तो विध्वंसक चौकार. या चौकाराने मात्र आशा पल्लवित केल्यात. हो यावेळी पहा इनर एज. तदनंतर मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल डॉट बॉल येतोय. टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहिलंय ना. सूर्यकांत शेडगे यांनी आतापर्यंत खर्च केल्यात 5 बॉलच्या पाठीमागे 5 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 19. बनवायचे आहेत 24. हो यावेळी पात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. जोरकस प्रयत्न होता. प्री माइंडेड शॉट अगोदरच ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथे मात्र बॅटची इनर एज स्वतः फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केला आणि सूर्यकांत शेडगे यांनी एका षटकाच्या पाठीमागे खर्ची केल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा. बाबा राजे दोस्ती 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाल्या. फाईट दिलं जात आहे, लढलं जात आहे, भिडलं जात आहे, थांबवलं जात आहे. राजे 11-11 या संघाला महत्वाचा हा संघ. दो टीम्स इन ॲड ऍक्शन. चला थोडस स्पीडअप घ्या. चला टीम मीटिंग्स नको. मैदानाच्या आतमध्ये आम्हाला तो लहानपणीचा खेळ आठवलाय. असं म्हटलं जातं ना अटक मठक चांदणी चटक. आता कोणाचं येईल ते षटक पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये षटक कोणाचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजी साडी येतील इन ॲट नंबर 3 वरती. नाव आहे अक्षय शेलार. हे नाव आलंय. वैयक्तिक दुसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महत्वाचं षटक आहे. सांघिक तिसरं षटक अक्षय शेलार. या अगोदर ओव्हर टाकली ना त्याने. माफ करा काही करेक्शन केले जाते. अक्षय पहिल्यांदा येतात. या अगोदर देखील एक शेलार आले होते. नक्कीच संकेत शेलार. जोड्या भरणा लावलाय. शेलार बंधूंचा इतिहास राहिलेला आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. शेलार मामाचा. जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅक वरून अक्षय शेलार. प्रतीक साडी गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघाल्यात. ओव्हर दी विकेटने पहिलाच बॉल. हो यावेळी पहा ऑफ साईडचा बॉल ऑन साईडला खेचून काढलाय. चेंडू चाललाय पहा अडथळा अडालाय. कव कॉर्नर बाउंड्री लाईन रिझन मध्ये. धाव संख्या मात्र मिळाली जाईल ती फक्त 6. विध्वंसक आलाय तो षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट कमालीचा फटका. प्रतीक याच्या बॅट मधून ठोकलाय तो विध्वंसक षटकार. पहा 2 क्षेत्ररक्षक होते ते मात्र बनलेत प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी सांगितलंय की हा चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. षटकार. पहा बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये विचारांचा रोल टाकला आणि प्रयत्नांची बटणं दाबलीत ना तर यशाचे लख करणारे फोटो मैदानाच्या आतमध्ये येतात. यश मिळवलंय. 6 धावा ठोकल्यात. समीकरण बदललंय. 17 बॉल आणि 18ची मॅच. लो स्कोरिंग मॅच नेहमीच कडक होतात. पुढचा गोलंदाज पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचाकडे नजरा वळवल्यात. येस इट इज व्हाईट बॉल. कॉलिंग केलं गेलंय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो एक मोठं नाव शशिकांत साठम. शशी साठम एक मोठं नाव. वैयक्तिक पुरस्कार मिळालेले 50,000चे पारितोषिक विजेता. राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालाय.
नक्कीच ठाणेमधून हा मिळताना आपण अनेक वर्ष पाहिलाय. पिल्लई सरांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो, चर्चा होईल. तेच पंच आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती येणारे बॉल 17 बनवायचे आहेत. 17 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी आणखीन वेळ आहे. तुम्ही लकी ड्रॉच्या सायकलमध्ये सहभागी होऊ शकता. 20 रुपयाचं एक कुपन आहे आणि तुम्ही हे कुपन घेऊ शकता आणि या लकी ड्रॉच्या सायकलमध्ये सहभागी होऊ शकता. आता थोडेच कुपन शिल्लक राहिलेले आहेत आणि ज्या प्रेक्षकांना कुपन घ्यायचे आहेत आपण लवकरात लवकर संपर्क साधा आणि या लकी ड्रॉ सायकलमध्ये आपण सहभागी व्हा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. नक्कीच प्रेक्षकांसाठी आहे, टेक्निकल टीम यांच्यासाठी नसणार आहे, याची नोंद घ्या. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बायसिकल तुम्हाला मिळवायची आहे. 20 रुपयाचं तुम्ही लकी ड्रॉ घ्या आणि तदनंतर मात्र या स्पर्धेमध्ये एक चमचमती बायसिकल सायकल तुम्हाला मिळेल. चर्चा होतीये जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 या पहिल्या पर्वाचा हा थरार. मैदानाच्या आतमध्ये अक्षय. हो स्विंग आणि मिस. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? हाच तो गोलंदाज आहे. तो गोलंदाजी करण्यासाठी टाळाटाळ करताना पाहायला मिळाला. जिथे इंजरी इन पाक टाकली आहे. मात्र पहा, ज्यावेळी तुमच्या दुःखावरती तुम्ही विजय मिळवताना तर नक्कीच तुमचा विजय मिळतो. कारण की असं म्हटलं जातं ना की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच 2 बक्षिसं मिळतात. एक तर विरोध आणि दुसरा म्हणजे टीका. तुमच्यावरती टीकाही केली जाईल आणि तुम्हाला उचलूनही धरलं जाईल. हो यावेळी डाव्या एष्टीच्या बाहेर पहा 2 क्षेत्ररक्षक. मैदानाच्या आतमध्ये चेंडू लॉंग स्टॉप लिग्जन मध्ये ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड थोडंसं स्लो आहे. कंप्लीट केल्या त्या धावा. वाईट +2 म्हणजे 3 धावा अंकित होतील. मॅच संपलेली आहे असं दिसण्यासारखं पाहायला मिळालंय. 15 बॉल बनवायचे आहेत. 14 धावा. 15 बॉल 14ची मॅच. शांत ठेवावं लागेल. 15 बॉल 14ची मॅच. लो स्कोरिंग मॅच. हो यावेळी मात्र लॉक केलाय ऑन साइडला. त्याने सांगितलंय अरे खामोशी रहने दो मुझे, अरे यकीन मानो मैं जवाब बहुत ही बुरा देता हूं. त्याने बुरा फटका खेळला. चेंडू पाठवला सरळ सीमारेषे पार. षटकार साधावा. त्याचबरोबर आदरणीय रवींद्र दादा भिल्लारे विद्यमान सरपंच निजरे यांचे आगमन होत आहे. त्यांचे आपण जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने करूया सहर्ष स्वागत. आणि दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, ही विनंती आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला काही प्रेक्षक वर्ग आहे. त्यांना लकी ड्रॉ घेण्याची इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी मात्र आम्ही आयोजन कमिटीला निवेदन करू. या बाजूला यायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. डाव्या बाजूला उभे आहेत. या प्रेक्षकांची नोंद घ्या. आमचा एक मेंबर किरण सर, आपला एक मेंबर पूर्ण आउटफील्ड मध्ये फिरू द्या बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि त्याच्याकडे आपण जाऊया. मात्र तत्पूर्वी पहा यावेळी मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा बॉल आपण पाहिला ना तर लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेल. कंप्लीट झाली ती 1 धाव. आता मात्र मॅच जवळजवळ 12 बॉल 13 बॉल आणि 7ची गरज आहे. 13 बॉल आणि 7. अतिशय लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली. जिथे दोन्ही संघ मालक जर पाहिले ना तर पार्टी आहेत. पार्टी करतील, मेजवानी करतील. मैदानाच्या आतमध्ये विजय नक्कीच मिळणार आहे. दीपक दादा आहेत. तात्या यावेळी पहा मिस टाइम आहे. तदनंतर मात्र कॅच एफर्ट्स पहा. कमालीचे एफर्ट्स. व्हॉट अ कॅच. टुडेज बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं, निहारलं. ऍक्शन रिप्ले पाहूया. PDC लाईव्हच्या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग केलं गेलंय. आपण पाहूया ऍक्शन रिप्ले. टीव्ही स्क्रीनवरती या खेळाडूला दाखवलं जाईल. पहा पहिला बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड टाकलेला हा बॉल खऱ्या अर्थाने वाईट बॉल होता. त्याच्यावरती चढवलेला प्रहार. तदनंतर मात्र नजर भेदली आणि तदनंतर मात्र चेंडू खाली आले. स्वतः पडले मात्र झेल पडून दिला नाहीये. आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. नाव आहे सुयश जाधव.
मैदानाच्या आतमध्ये ते पहा कमालीचा एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले हायलाइट्स पाहायला मिळाले टुडेज बेस्ट कॅच ऑफ दी टुर्नामेंट जावली प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी दिलेले हे नामांकन आपल्याला पाहायला मिळालंय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल शेलार संकेत शेलार प्रतीक हो यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल त्यानंतर मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑफ द स्टंप LBW लेग बिफोर बॅक टू द पवेलियन प्रतीक ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो राऊंड द विकेटने आले त्यानंतर मात्र एक अँगलिंग गोलंदाजी कमालीचा हा बॉल पिचिंग इन द लाईन इन फॅक्ट पहा रुपेश सावंत यांनी देखील क्रॉस होऊन मात्र मान थोडीशी वळवली आमच्या अंपायरने आणि नजर ठेवली करंडी नजर रुपेश सावंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले पंचांच्या भूमिकेमधून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संकेत शेलार दुसरं षटक वैयक्तिक सांघिक चौथं षटक येणारे बॉल 11 बनवायचे आहेत 7 मॅच अजूनही संपलेली नाहीये साथीने साथ द्या अरे साथीने साथ देऊ आभाळ बांधायला दोर देऊ आभाळ बांधायचंय पहा यावेळी डाव्या यष्टीच्या बाजूने जाणारा हा बॉल पुन्हा एकदा एफर्ट्स तो क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय जो लेग गलीमध्ये सातत्याने कमालीचे एफर्ट्स देतोय असे खेळाडू असतात ना जे मन जिंकून जातात स्पर्धा कोणीही जिंकू मात्र मन जिंकणारा मात्र कायम हृदयात राहतो हा खेळाडू 36 धावा धावफलकावरती 36 ऑन दी बोर्ड येणारे 10 बॉल बनवायचे आहेत फक्त 6 संकेत शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राऊंड द विकेटने पहा काय योग आलाय बॅकफुट वरती गेले स्क्वेअर कट चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये सरळ सीमा रेषेपार आलाय तो चौकार या चौकाराने मात्र मॅच निर्णायक क्षणाकडे जाताना पाहायला मिळाले पहा बॅकफुट वरती गेले पंच केलाय स्क्वेअर कट करून टाकलाय सरळ डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपिश बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये ठोकलाय तो कमालीचा चौकार आल्या त्या 4 धावा पॉइंट रिझन मधून आपण पाहिलेला हा फटका खऱ्या अर्थाने खडे खडे मैदानाच्या आतमध्ये कमालीचा फटका खेळून काढला गोलंदाज संकेत शेलार यांच्यावरती चढवलेला प्रहार 40 धावा धावफलकावरती फक्त 2 धाव्यांची गरज येणारे बॉल 9 आपण पाहतोय पुन्हा एकदा संकेत निघतील हो यावेळी पहा शरीरापासून थोडासा लांब ठेवलेला बॉल थोडीशी जागा दिली गेली होती डॉट बॉल येतोय बाबाराजे दोस्ती या संघाकडे नजरा वळवल्यात मात्र विजयाच्या पायरीवरती मात्र जवळजवळ जाऊन पोहोचलाय तो राजे 11-11 हा संघ संकेत पुन्हा आपल्या ट्रॅकवरून हो यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील झडप मारतील 1 धाव तर कंप्लीट केली आहे पाहता पाहता दुसरी धाव होईल का यस इट इज विजयी नॉक राजे 11-11 हा संघ मात्र ठरतो या मॅच मध्ये विजयी हो राजे 11-11 संघ आमचा अमित दादा पारठे यांचा संघ मात्र बाबाराजे दोस्ती वॉरियर्स हा संघ होतोय तो पराभूत आमचे दीपक दादा पारठे तात्या यांचा हा संघ विजयी संघाचं कौतुक आणि पराभूत झालेल्या संघाला मात्र हार्ड लक बॅड लक त्यांचं देखील करूया येणाऱ्या वाटचालीसाठी देऊया त्यांना शुभेच्छा या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच